हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि आपणा सर्वांचं काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. खरं तर ही मैफिल साहित्यिक स्मृतींचा उजाळा विशेष आहे. तर आजच्या या मैफिलीमध्ये कवी ग्रेस यांच्या साहित्यिक प्रवासाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मराठी साहित्यातील प्रसिद्ध गूढवादी आणि दुःखवेध घेणारे कवी म्हणजे ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे यांच्या कविता त्यांच्या अनोख्या प्रतिमासृष्टी, सखोल भावना आणि सांध्याकालीन वातावरणासाठी ओळखल्या जातात. 1958 साली सुरू झालेला हा प्रवास आणि त्या दरम्यानच इंग्रिड बर्मन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी ग्रेस हे नाव धारण केलं. 1990 साली महाश्वेत या दूरदर्शन वाहिनीवरील मालिकेसाठी त्यांची भय इथले संपत नाही ही कविता शीर्षक गीत म्हणून नावारूपास आली. लहानपणीच त्यांच्या आईचे अकाली निधन झाले, ज्या धक्क्यातून ते स्वतःला कधीच सावरू शकले नाही. आणि असं म्हणतात की एका साहित्यिकाकडून कविता तेव्हाच जन्म घेते जेव्हा तो दुःखाची झळ सोसतो. आणि आजच्या या मैफिलीमध्ये मला त्यांची आवडलेली ती कविता म्हणजेच ती गेली तेव्हा रिमझिम असं या कवितेचं नाव आहे. आणि या कवितेला मी सुरुवात करते. कवितेची पहिली ओळ अशी आहे, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. हा सूर्य सोडवित होता. जेव्हा कवीची आई हे जग सोडून गेली तेव्हा बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि त्याचा आवाज सर्वत्र गुंजत होता. कदाचित निसर्गालाही तिच्या जाण्याचं दुःख झालं होतं. आकाशातही काळे ढग जमा झाले होते आणि सूर्याची किरणे त्यात अडकून पडली होती. जणू सूर्य स्वतःला त्या ढगांमधून सोडविण्याचा प्रयत्न करत होता. आणि दुसऱ्या कडव्यात ते असं लिहितात, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. पाचोळा उडवित होता. ती केवळ एक स्त्री किंवा व्यक्ती नव्हती, तर ती कवींची आई होती, जिच्याभोवती त्यांचं संपूर्ण जग फिरत होतं. तिच्या अशा अकाली जाण्याने त्यांच्या दुःखाला काळ्या मेघांचं एक सावट पसरलेलं होतं. या अत्यंत गंभीर आणि दुःखी प्रसंगी निसर्गातील वाराही जणू स्तब्ध झाला होता. तो शांत वारा जमिनीवर पडलेला सुका पाचोळा हळूहळू उडवत होता. ग्रेसांनी त्यांच्या कवितेतून त्यांच्या मनातील आईविषयीच्या भावना अतिशय परखडपणे मांडल्या आहेत. तर तिसऱ्या कडव्यात ते म्हणतात, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. कंदील एकटा होता. आईच्या निधनानंतर निर्माण झालेली ती पोकळी आणि आलेला कायमचा तो एकाकीपणा या साऱ्यांची जाणीव त्यांनी या कडव्यातून व्यक्त केली. जेव्हा केव्हा ते घरातील मोकळ्या अंगणात येत तेव्हा त्यांना तीव्रतेने त्या भावनांची जाणीव होत. आईच्या जाण्यासोबतच त्यांच्या आयुष्यातील सुरक्षितता, आनंद आणि हसते खेळते बालपण नेहमीसाठी संपले गेले. आईच्या मायेचे छत्र हरवल्यामुळे ते आता एका रात्रीत मोठा आणि पोरका झाल्यासारखं वाटत होते. त्या अंधाऱ्या रात्री खिडकीवर ठेवलेला काजळी लागून धुरकट झालेला तो एकमेव कंदील अगदी एकटाच जळत होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलच्या पुढील अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स मिळतील. चला तर मग भेटूया पुढील भागात एका नवीन साहित्यिकाच्या प्रवासासह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.